आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह। तुमच्या समस्या कोणत्या होत्या, तुम्ही निवडणूक लढवायचं इच्छा का झाली? प्रभाग क्रमांक 21 मधून मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे किरण विष्णू नागती आणि विषारी फुग आहे। आता जर प्रत्येकाला माहिती आहे या प्रभागामध्ये गेली अनेक वर्ष सातत्यानं माझं जे समाजकार्य चाललं आहे त्याच्यामुळेच कुठेतरी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी विभागातल्या माझ्या भगिनींनी या सर्वांनी जो हट्ट केला त्या हट्टापायी मी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। समाजसेवा करणं हा एकच मला असं वाटतं सेवा हा धर्म म्हणून आपण हे सगळं करत आलेलं आहे आणि त्याच्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर सुद्धा खूप चांगला प्रतिसाद आपण बघतोय की संपूर्ण प्रभागातल्या कोपऱ्यातनं मला मिळतो। निवडून आल्या सर्वप्रथम कोणते काम होते? निवडून आल्यानंतर तसं तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं जे आपण बघतोय की सध्या वृक्ष हा विषय महत्त्वाचा आहे। ऐन पावसाळ्यामध्ये वृक्षाची पडझड होते, त्याच्या आधीचं ऑडिट हे नेमकं झालेलं असतं की नाही किंवा ते किती आधी व्हायला पाहिजे याच्यासाठी जे रणनीती आपण आखलेली आहे, मग त्याच्यामुळे त्याचा कुठेतरी दुर्दैवाला त्यांना फटका हा सर्वसामान्यांना बसतो, तो व्हायला नाही पाहिजे त्याच्याकरता। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे टँकरमुक्त हा प्रभाग झाला पाहिजे, जिथे खरं तर आधी पाण्याचं तसे टंचाई नव्हती, पण अलीकडे तो प्रॉब्लेम आहे। त्यानंतर MSBचं सबस्टेशन व्हावं याच्यासाठी जी मागणी आम्ही केलेली आहे त्याचा पाठपुरावा करून ते करण्यात येईल। त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या आहेत त्याच्या संबंधित आपण ऑलरेडी संस्थेच्या माध्यमातून काम करतो, पण मग ते महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा काही योजनेचं स्वरूप त्याला आणून आपण ते काम करणार आहोत। संपूर्ण प्रभाग एकमेकाशी कनेक्ट करण्यासाठी नौपाडा कनेक्ट नावाने एक उपक्रम आपण सुरू करणार आहोत। प्रभागातल्या अनेक अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की जिथे जसं ऐतिहासिक वारसा लाभलेला हा प्रभाग आहे, अगदी रेल्वे स्टेशनपासून ते कोपिनेश्वर मंदिरापर्यंत, मग ते ऐतिहासिक वारसा जपण्याचं काम या प्रभागातल्या संपूर्ण कोपऱ्यामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। पालिकेतील भ्रष्टाचारावर आपली भूमिका काय असणार? आता जर भ्रष्टाचारच्या विरुद्ध मी पहिल्यापासूनच आहे, कारण किरण नागतीचा बॅकग्राऊंड आपण चेक करू शकता। कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणं याच्या विरुद्धची भूमिका ही नेहमीच वेळोवेळी केलेली आहे। पालिकेमध्ये समजा असं काही घडत असेल तर त्याच्यावर सुद्धा आवाज वेळोवेळी उठवण्याचं काम मी केलेलं आहे, पण भविष्यात असं काही घडू नये याच्यासाठीचं सुद्धा त्यांच्यावरचं नियंत्रण माझं असणार आहे। आपण पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळे कसे आहात? अर्थातच आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारणाच्या ऐवजी आत्तापर्यंत मी 100% समाजकारण केलेलं आहे। राजकारणाचा जरी दिघे साहेबांनी जो वारसा घेऊन दिघे साहेबांकडनं समाजकार्य केलेलं असतं तरी पद आणि ह्या गोष्टीसाठी मला समजा 90% समाजकारण आणि 10% राजकारणाचा प्रयत्न केला आहे। त्याच्यामुळे समाजकारण हे राजकारणात शोधण्याचा प्रयत्न मी करत असल्यामुळे तो वेगळेपण आहे। महिला व तरुणासाठी आपली नेमकी योजना काय असणार? महिलांसाठी अनेक योजना ज्या ऑलरेडी महापालिकेच्या माध्यमातून आपण करत असतो, ज्या योजना सुरू आहेत त्या कुठेतरी कनेक्ट करून देतो, शासकीय योजना कनेक्ट करून देतो, पण तरीही आनंदी भगिनी संघाच्या माध्यमातून प्रत्येक महिला ही सुदृढ कशी राहील, निरोगी कशी राहील याच्यासाठीचे प्रयत्न, ती स्वतःच्या पायावर कशी उभी राहील याच्यासाठीचे लघु उद्योग वेगवेगळ्या प्रभागातल्या कोपऱ्यात सुरू करून महिला बचत गटाला कुठेतरी ताकद देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। जनतेशी संपर्क ठेवण्यासाठी काय पद्धत अवलंबणार? जनतेशी संपर्क तर माझा ऑलरेडी आहेच, त्याच्यामुळे ते काय माझ्यासाठी नवीन नाही आहे। नौपाडा रक्षकच्या माध्यमातून जनता माझ्याशी 24/7 रात्री 11 ते 6 संपर्कात असते। We are for youच्या माध्यमातून दिवस रात्र सेवा आपण देत असतो, त्यामुळे जनतेशी संपर्क हा खरं तर इमर्जन्सी हेल्पलाईनचा नंबरच हा किरण नागतीचा असल्यामुळे तो संपर्क आहेच। मतदारांसाठी आपला काय संदेश असणार आहे? नाही, मतदारांना मी आवाहन करेन की आजपर्यंत अर्थातच तुम्ही मतदानाचा हक्क बजावला आहे, पण आज बजावताना तो विचार करा की अ, ब, क, ड 21 याच्यामध्ये 3 मतं अर्थातच 4ही मतं आपल्याला द्यायची आहे। अ मधला 1 उमेदवार निवडायचा आहे, ब मधला 1, क मधला 1 आणि ड मधला 1। तर ड मधला उमेदवार निवडताना 3ऱ्या क्रमांकाचं बटन जे फुग्याचं आहे किरण विष्णू नागती नावासमोर येईल ते बटन आपण दाबून जास्तीत जास्त संख्येनं हा मोठा विजय जो होईल तो आपला सर्वांचा असेल आणि हा विजय एका कार्यकर्त्याचा एका सेवेकऱ्याचा फक्त नसून हा प्रभागातल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचा असेल। त्याच्यामुळे मला असं वाटतं मतदारांना आव्हान आहे जास्तीत जास्त संख्येनं आपण मला मतदान करा।